आज आहे ना आपल्याकडे ॲप्लिकेशन आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणून, त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. तर हा जो ॲप्लिकेशन आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, तर ह्याच्यामध्ये आता आपण हा ॲप्लिकेशन ओपन करण्यासाठी पहिले आपण मोबाईल नंबर टाकायचा, त्याच्यानंतर तिथे ओ टी पी येतो. ओ टी पी आपण टाकल्यानंतर हा ॲप चालू होणार. ह्याच्यामध्ये लॉयल्टी पॉईंट प्रोग्राममध्ये गेलं तर आपल्याकडे आपण आधी काय परचेस केलेली असती वस्तू, तर त्याच्यामध्ये आपल्या लॉयल्टी पॉईंटवरती शो होतात. म्हणजे आपण त्याच्या पॉईंटवरती आपण नंतर कुठलाही प्रोडक्ट घेतल्यानंतर ते पॉईंट कमी करू शकतो. दुसरी गोष्ट, माय प्रोडक्टमध्ये आपण आधी काय वस्तू घेतली असते त्याचे आपलं बिल वगैरे शो करायचे असते, तर ते बिल पण आपल्याला इकडे माय प्रोडक्टमध्ये गेल्यानंतर आपण आपले बिल वगैरे बघू शकतात. ट्रॅक ऑर्डरमध्ये आपण गेल्यानंतर आपली एखादी आपण ऑर्डर बुक केली, आपलं त्याच्या ती ऑर्डर कुठे किंवा त्या ड्रायव्हरचा डिलिव्हरीचा नंबर वगैरे पाहिजे असेल तुम्हाला, तो पण तुम्ही त्यात जाऊन शो करू शकतात. माय पेमेंट्समध्ये आपण आत्तापर्यंत काय काय वस्तू घेतल्या आहेत त्या पण आपण आत्तापर्यंत चेक करू शकतात. म्हणजे किती पेमेंट केलं, डिजेवनला काय काय केलं आहे ते आपल्याला इथे दिसणार. स्टोअर लोकेटर म्हणजे आपण आत्तापर्यंत इथे नियरबाय आपला कुठला स्टोअर आहे, आता जसं बदलापूर वगैरे, त्याचं किलोमीटर वगैरे, तिथले नंबर वगैरे, ब्रँचचे, ते पण तुम्हाला इथं शो होणार. दुसरी गोष्ट, शॉप नाव. आपण आत्तापर्यंत म्हणजे ऑनलाईन वगैरे कुठे तुम्हाला शॉप करायचं असेल ते पण तुम्ही ऑनलाईन शॉप करण्यासाठी शॉप नावमध्ये जाऊन चेक करू शकतात. तर असा हा ॲप्लिकेशन आहे ज्यावरती तुम्ही कुठल्या वस्तू शो करू शकतात.